व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता, घुमपुढे आपले तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. माणुसकीचं वेगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं. ते भाई तू नीचे बैठ. सातारा जिल्ह्यातल्या कुठलं दानवली गावामध्ये हे चव्हाण कुटुंब राहतं आणि दोघंही त्या मुलाचे आई वडील वीटभट्टीवर काम करतात आणि मग ते मुलगा इकडे तिकडे जायला नको म्हणून त्याच्या पायाला रस्सीने बांधून ठेवायचे आणि तो कर्णबधीर मूकबधीर आहे. मंगेश चिवटे तुम्हीच बातमी दाखवली ना कोणी ते, आणि मंगेश चिवटे यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याचं आता आपण ऑपरेशन ज्युपिटर मध्ये करतोय कॉक्लिअर इम्प्लांटचं. आणि मुलगा जसे बाकी मुलं नॉर्मल असतात तसं देखील त्याला आम्ही नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू. ऑपरेशनची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे. जवळपास अशी जी मूकबधीर मुलं आहेत किंवा ज्यांना छातीमध्ये जन्मतः छिद्र आहे अशी किती ऑपरेशन आव्हान केले? 5,000 ती छिद्र आणि ही 2,500 मुलं मूक आणि कर्णबधीर यांच्यावर शस्त्रक्रिया मोफत करण्याचं काम आपल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून या सर्व शस्त्रक्रिया न परवडणाऱ्या असतात. त्यामुळे शिवसेना हे काम गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय कक्षातून करते. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि आज त्या परिवाराला बघून समाधानही वाटतंय की आम्ही काहीतरी त्या परिवारासाठी करू शकतो. शेवटी सर्वसामान्य कुटुंबातली अशा प्रकारची मुलं किंवा अशा प्रकारचे परिवार जे आहेत त्यांना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून असे दुर्धर आजार जे असतात किंबहुना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया ज्या असतात त्यांच्यासाठी आपलं वैद्यकीय कक्ष मेडिकल कॅम्पही लावतो आणि मग या कॅम्पमधून जे डायग्नोसिस होतं अशा प्रकारच्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या देखील मोफत केल्या जातात आणि त्यामुळे सर्वसामान्याला दिलासा मिळतो. त्यामुळे आम्हाला त्याचंच एक समाधान आहे की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास 400 कोटीच्या वर आपण अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या. 70,000च्या वर पेशंटला देखील मदत झाली, त्यांचे जीव वाचले. आणि हे वैद्यकीय कक्ष जो आहे त्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शाळेची देखील खूप गरज असते कारण त्यांच्यासाठी शाळा उपलब्ध असतात. त्यांच्यासाठी विशेष विद्यार्थ्यांसाठी नाही, विशेष विद्यार्थ्यांसाठी ज्या काही शाळांचा विषय आहे नक्की या बाबतीत देखील शासन लक्ष घालेल. मी स्वतः आपले मंत्री दादा भुसे यांना देखील या बाबतीमध्ये सूचना देईन. कारण आपले राज्य जे आहे हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. त्यामुळे दिव्यांगांचा जो काही निधी आहे शासनाच्या माध्यमातून किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तो दिव्यांगांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, त्यांच्या उपचारासाठी खर्च झाला पाहिजे. हा देखील या ठिकाणी भूमिका आपली सरकार